हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत करत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही शिवात्मजाचे बोरनान करणार आहोत. तर ही शिवात्मजाचं तिसरं बोरनान आहे. आणि प्रत्येक बोरनानला शिवात्मजा अशीच रडते. कारण शिवात्मजाला बाहेरची म्हणजे बाहेरची जी माणसं आहेत घरातली सोडून त्यांना बघून शिवात्मजा अशीच रडते. शिवात्मजा म्हणजे अजिबात मिक्स होत नाही. आणि तरी देखील ही सगळी मुलं आणि ह्या काकू सगळ्या तिच्या म्हणजे ती दररोज त्यांच्यामध्ये खेळायला जाते. तरी देखील शिवात्मजा एवढी रडतीये. तर असो, लहान मुलं म्हटलं की हे सगळं येणारच. तर आता शिवात्मजाला सगळ्या काकू ऑप्शन करताय आणि शिवात्मजाचं रडणं सुरूच आहे. आणि शिवात्मजाला असे फंक्शनल ड्रेस घातलेले देखील आवडत नाही. तिला साधे सिंपल ड्रेस आवडतात. पण अशा कार्यक्रमाला म्हणजे असे ट्रेडिशनल ड्रेस यूज होतात. तर असं छान तयार केलंय शिवात्मजाला, पण तिने रडून सगळ्यांचाच मूड ऑफ केलेला आहे. आणि आम्ही सगळे तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करत होतो, पण ती काही कोणाचं ऐकत नव्हती. आणि सगळी छोटी छोटी मुलं एकदम शांत बसलेली होती. आणि शिवात्मजाचेच फ्रेंड्स आहेत ज्यांच्यासोबत शिवात्मजा दररोज गार्डनला खेळायला जाते. आणि मी पण अशी ब्लॅक कलरची साडी वेअर केली. आणि हा प्लॅन एकदम घाईमध्ये ठरलेला, कारण एका प्रोजेक्ट साठी मला ऑफिसला जावं लागतंय. तर माहित नव्हतं की लवकर घरी येता येईल की नाही. त्यामुळे हा म्हणजे ऑन द स्पॉट प्लॅन ठरलेला आहे शिवात्मजाचं बोरनान करायचा. आणि एवढी तयारी करून शिवात्मजाने अजिबात म्हणजे व्यवस्थित प्रॉपर रिस्पॉन्स दिलेला नाहीये. खूप जास्त रडलेली आहे शिवात्मजा. आणि आता शिवात्मजाला आंघोळ घालणार आहोत. आंघोळ म्हणजे त्यामध्ये आपण मुरमुरे, तीळ, बोरं, चॉकलेट अशा याने आंघोळ घालतो. तर हे 5 वर्षापर्यंत करायचं असतं. तर आता शिवात्मजाची ही तिसरी वेळ आहे. आणि आता शिवात्मजाला आंघोळ घालतोय. तर सगळी मुलं म्हणजे त्या मुलं त्यातली फक्त चॉकलेट उचलताय. तर बाकी बोरं वगैरे ते तर कोणी घेत नाहीये. सगळी मुलं फक्त चॉकलेट शोधताय त्यामध्ये. आणि हे पण करायला शिवात्मजा नको नको म्हणते, आंघोळ नको घालू म्हणते.
होप सो नेक्स्ट इयरला तरी शिवात माझ्या छान रिस्पॉन्स देईल. आणि इथं दुसरी छोटी मुले आलेली आहेत, त्यांना देखील आंघोळ घालणार आहेत. आणि सगळी मुलं मस्त एन्जॉय करताय, मस्त छान अंघोळ घालून घेताय. आणि स्नॅक मध्ये समोसा, वेफर्स वगैरे आणलेले आहे, आणि छोट्या मुलांना कॅडबरीज, वेफर्स आणि बिस्किट्स आहेत. आणि आम्हाला जास्त काही डेकोरेशन करता आलं नाही, कारण शिवात्मजाला सांभाळून एवढं करणं शक्य नसतं झालं. आणि मलाही ऑफिसला जावं लागलं, त्यामुळे आम्ही म्हणजे सिम्पल असा प्रोग्राम केलेला आहे. एवढा म्हणजे आवाज खूप जास्त होता लहान मुलांचा आणि सगळ्यांचाच, त्यामुळे व्हॉइस ओव्हर करावं लागत आहे. आणि आता इथे सगळेजण नाश्ता करत आहेत. तर स्नॅक मध्ये सांगितलं की समोसा आणि ते आहे, तर सर्वजण स्नॅक्सचा आनंद घेत आहेत आता. आणि स्नॅक म्हणजे नाश्ता करून झाल्यानंतर आता सगळे आता इथं शेवटचा प्रोग्राम म्हणजे हळदी कुंकवाचा प्रोग्राम चालू आहे. तर आलेल्या काकूंना मी हळदी कुंकू लावत आहे. आणि आता शिवात्मजा पळून गेलेला आहे, म्हणजे शिवात्मजा पळून गेलेला आहे बेडरूम मध्ये. बोरनामचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच ती पळाली. अशा पद्धतीने आमचा कार्यक्रम पार पडलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.